ओबीसी उपसमितीची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळांनी एकाच विमानातून प्रवास केला। नाशिकमध्ये होत असलेल्या इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅबच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला दोघी नेत्यांनी एकत्रपणे प्रवास केला। नाशिकमध्ये महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब उद्घाटनाच्या आधीच वाद उफाळून आला। हेमंत गोडसे आणि भुजबळ आमने सामने। भुजबळ आणि गोडसे यांच्यामध्ये टेस्टिंग लॅबवरून आता श्रेयवादाची लढाई। दोघेही एकमेकांच्या घरी टाळ्या द्यायला जातात। ठाकरे बंधूंना एकनाथ शिंदेंची भीती। शिवसेनेचे अरुण सावंत यांची टीका। पीयूसी नसेल तर पेट्रोल डिझेल मिळणार नाही। सरकार राबवणार नो पीयूसी नो फ्युएल उपक्रम। प्रत्येक पेट्रोल पंपावर अंमलबजावणी करण्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश। नरेश म्हस्के भाजपची चाकरी करतात। भाजपसाठी महाराष्ट्राची बदनामी करतायत। काँग्रेसचे बळवंत वानखडे यांचा म्हस्केंवर हल्ला। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी ठाकरे बंधूंमध्ये सव्वा 2 तास खलबतं। पालिका निवडणुका आणि दसरा मेळाव्याच्या संदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। मनसेची उद्या महत्त्वाची बैठक। मनसेच्या सर्व नेत्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना। बैठकीत आजच्या भेटीचा तपशील देणार सूत्रांची माहिती। ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार। बैठकीमध्ये मंत्री छगन भुजबळ आक्रमक। जीआर मधील मराठा शब्दावर भुजबळांचा आक्षेप। जीआरमुळे ओबीसींना फटका बसत असल्याचा आरोप। राजू शेट्टींनी घेतली मंत्री नितीन गडकरींची भेट। तर रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग 6 पदरी करण्याची मागणी। शक्तीपीठ महामार्गाचा आर्थिक बोजा कमी करा। राजू शेट्टी यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना निवेदन। जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात सोलापूरमध्ये मोर्चा। जनसुरक्षा कायदा रद्द करा। मोर्चातून विरोधकांची मागणी। पुण्यामध्ये खासदार सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन। तर जनसुरक्षा कायद्याच्या निषेधार्थ आंदोलन। कायदा रद्द करण्याची सुप्रिया सुळेंची मागणी। सातारा गॅझेटचा अभ्यास करून अहवाल सादर करा। उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांचे विभागीय आयुक्तांना आदेश। मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत पुणे विभागीय आयुक्तांना दिले आदेश। महिला आयपीएस प्रकरणी अजित पवार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त। तरीही सामाजिक कार्यकर्त्यांना पुढे करून अजित पवारांची मीडिया ट्रायल। पुरावे दिलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणी कारवाई करा। रोहित पवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना आवाहन। खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी घेतली केंद्रीय सचिवांची भेट। कुर्डू येथील बेकायदेशीर मुरुम उत्खननाच्या संदर्भात भेट। उत्खनन रोखण्यासाठी आणि दोषींवर कारवाई करण्यासाठी सरकारला निर्देश देण्याची मागणी। अजित पवारांचे सर्व नियोजित दौरे रद्द। अजित पवार आजारी असल्याने दौरे रद्द केल्याची कार्यालयाच्या वतीने माहिती। महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सीपी राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती। उपराष्ट्रपती पदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये सीपी राधाकृष्णन यांचा 452 मतांनी विजय। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीची 14 मतं फुटली। सीपी राधाकृष्णन यांचा 452 मतांनी विजय। इंडिया आघाडीच्या 14 खासदारांनी क्रॉस वोटिंग केल्याने इंडिया आघाडीला सुरुंग 15 मतं अवैध। तर 14 मतं महाराष्ट्रामधलीच फुटली। हे कशावरून कुठली मतं फुटली सत्ताधाऱ्यांना कसं कळतं? उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या संदर्भात खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल। उपराष्ट्रपती पद निवडणुकीमध्ये आमची मतं फुटली नाहीत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचं वक्तव्य। आम्ही नाराज नाही, आम्ही लढलो। संसदेत विरोधी पक्षाचा 300चा आकडा कमी नाही, केवळ 10 मतच इकडे तिकडे झाली। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात खासदार राऊतांची प्रतिक्रिया। राज्यातील मतं फुटली असं म्हणणाऱ्यांचा मेंदू गुडघ्यात। महाराष्ट्रातील मतं फुटली नाही, आमच्या पक्षामध्ये कुणीही नाराज नव्हतं, भाजपमध्येच नाराजी होती। संजय राऊतांची टीका। नेपाळमध्ये लागलेली आग हुकुमशहा विरोधातील, तर नेपाळमध्ये लावलेली आग भ्रष्टाचाराच्या विरोधातली। संजय राऊतांची प्रतिक्रिया। भाजप फुंकणार मुंबई महानगरपालिकेचं रणशिंग। मुंबई भाजपकडून 16 सप्टेंबर रोजी विजय संकल्प मेळाव्याचं आयोजन। मुख्यमंत्री फडणवीस भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। हिंगोलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे बॅनर फाडले। कार्यकर्त्यांनी लावलेले बॅनर फाडल्यानं अज्ञात व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली। नेपाळच्या धुमश्चक्रीवर सामनातून भाष्य करण्यात आलं। नेपाळमध्ये जे घडतंय त्यापासून भारतीय जनतेला बरंच काही शिकण्यासारखं आहे असं सामनामध्ये प्रसिद्ध। भाजप मोदी द्वेष आता भारत द्वेषाच्या धारावर सीमेला जाऊन भिडला। अराजकता माजवणाऱ्या प्रवृत्तींची भारतातील पिलावळ उद्रेक घडवण्यासाठी किती उतावळी याचा पुरावा म्हणजे संजय राऊत आणि विरोधी मंडळी।
केशव उपाध्ये यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर. कोणताही दंड माफ केलेला नाही. आदेशांच्या अपिलांवर वसुली प्रक्रियेला स्थगितीचे आदेश दिले होते, तर स्थगिती म्हणजे दंड माफी नव्हे. भाजपचे नेते बावनकुळे यांचा रोहित पवारांच्या आरोपांना ट्विट करत उत्तर. राज्यातील 75,000 युवक युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं घोषणा. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढांची मोठी घोषणा. लक्ष्मण हाकेंसह तब्बल 13 जणांवर गुन्हे दाखल. मोर्चाला परवानगी नसतानाही मोर्चा काढल्यानं गुन्हा. बारामती शहर पोलिसांनी केला गुन्हा दाखल. जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात महाविकास आघाडीचं आंदोलन. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आंदोलन, तर जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात महाविकास आघाडी रस्त्यावर. जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात इंडिया आघाडीचं आंदोलन. जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा. परभणीत इंडिया आघाडीची टीका. हडपसरमध्ये 2 पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची. उदय सामंतांच्या बैठकीनंतर वाद. दत्ता खवले आणि माजी उपशहर प्रमुख यांच्यामध्ये झाला राडा. मद्यधुंद ग्रामसेवकाचं कार्यशाळेतच लोटांगण. दारूबंदी असलेल्या गडचिरोलीतील प्रकार, तर कुरखेडा पंचायत समितीच्या वतीनं कार्यशाळेचं आयोजन. वसई विरारमध्ये अनधिकृत 4 मजली इमारतींमध्ये सर्रासपणे शाळा सुरू, तर विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची माहिती. महापालिका काय कारवाई करणार याकडे लक्ष. मुंबईतील पूर्वेकडील कुलुपवाडीमध्ये मंगलम सोसायटीमध्ये मीटर बॉक्सला भीषण आग, तर आगीमुळे काही मिनिटांमध्ये मीटर बॉक्स जळून खाक. अग्निशमन दलाकडून आग भिजवण्यात यश. परभणीमध्ये बंजारा समाजाकडून रास्ता रोको आंदोलन. मोठ्या संख्येनं बंजारा समाज बांधव सहभागी. माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी आंदोलनाला दिली भेट. लातूर महानगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम. शहरातील मुख्य रस्त्यावरील आणि फुटपाथ अतिक्रमणांवर फिरवला बुलडोझर. मोहिमेतून शहरातील विविध भागात जाऊन अतिक्रमण मुक्त करण्यात येणार. नगरपालिकेच्या हद्दीमध्ये मिळणार घरकुल योजनेचा लाभ. तळा म्हसळा तालुक्यामध्ये घरकुल योजनेला मान्यता. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचे निर्देश. रत्नागिरीमधील महाड एमआयडीसीमध्ये आगीची घटना, तर प्रसोल कंपनीतील सल्फर ड्रमला लागली आग. 2 महिन्यातील दुसरी घटना. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. विरार पूर्वमधील गडगा परिसरामध्ये रेल्वे ब्रिज कामामुळे प्रचंड वाहतूक कोंडीचा फटका वाहनधारकांना. संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यामध्ये सततच्या पावसानं खरीपाच्या पिकांचं मोठं नुकसान. उत्पन्नामध्ये घट होणार. कापूस वेचणीचा हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता. मालेगावमध्ये चांदवडमध्ये प्रहार संघटना आक्रमक. प्रांत अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये ओतला कांदा उत्पादकांच्या समस्येसंदर्भात आक्रोश. यूपीआयचे नियम आता सोमवारपासून बदलणार. व्यापारी पेमेंटची मर्यादा वाढणार. आता एकाच व्यवहारामध्ये लाखो रुपयांचे पेमेंटही शक्य होणार. जळगाव महानगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर 19 हरकती दाखल. प्रारूप प्रभाग रचनेवर नागरिकांकडून हरकती आणि सूचना दाखल. पुढील काही दिवसांमध्ये हरकतींची संख्या वाढण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरातील 31,000 विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही. UDAIS प्लस पोर्टलवर 30 सप्टेंबरपर्यंत नोंद करावी लागणार. रस्त्याचं काम पूर्ण होऊन देखील जमिनीचा मोबदला नाही. निजामपूर रायगड रस्त्यासाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांची व्यथा. 12 गावातील 2,723 खातेदार मोबदल्यापासून वंचित. नागपुरातील 188 वर्ष जुन्या वटवृक्षाच्या प्रत्यारोपणासाठी पालिकेला परवानगी. उच्च न्यायालयाकडून पालिकेला कठोर अटींसह परवानगी. पुणेकरांचं पाण्याचं संकट वाढणार. पुणे महानगरपालिकेची अतिरिक्त पाण्याची मागणी जलसंपदा विभागानं फेटाळली. दरवर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये पालिकेनं वाढीव पाण्याची मागणी केली होती. कोल्हापूरमध्ये आश्रमशाळांमधील मुलांसाठी गोवर आणि रुबेला लसीकरण मोहीम 100% यशस्वी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. आश्रमशाळांमधील 4,265 बालकांचंही लसीकरण. हिंगोलीमध्ये सेवादूत उपक्रमातून नागरिकांना घरपोच प्रमाणपत्र. व्हॉट्सअॅपद्वारे घरपोच सेवा देणारा हिंगोलीतील हा पहिलाच उपक्रमाला नागरिकांचाही प्रतिसाद. काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलच्या वतीनं राळेगाव तहसीलदारांना निवेदन. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण सहन करणार नाही. ओबीसी सेलचा सरकारला इशारा. सोलापूरमध्ये पालिकेच्या आयुक्तांनी घेतला स्वच्छता आढावा. रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे दिले निर्देश.
छत्रपती संभाजीनगरमध्ये नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी 822 कोटींचं कर्ज मंजूर. निधी हुडकोकडून कर्ज स्वरूपामध्ये घेण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. मालेगाव शिक्षक घोटाळा प्रकरणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांना अटक. 2 वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल. नाशिक शहरामध्ये 2 दिवसांपासून धुक्याची चादर. वातावरणातही सुखद गारव्याचा अनुभव. धुक्यामुळे वाहनांचाही वेग मंदावला होता. सोलापूर शहरातील पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत. महावितरणाकडून करण्यात येणारा विद्युत पुरवठा खंडित होणार असल्यानं पाणीपुरवठा विस्कळीत. तर विजेअभावी शहरात 3 ते 4 दिवसाआड पाणीपुरवठा. राज्यात 10 कोटी वृक्ष लागवड अभियानाच्या अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्याला 43 लाखांचं उद्दिष्ट. वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट सप्टेंबर अखेर पूर्ण करा. जिल्हाधिकारी अमोल एडगेंचे निर्देश. कोल्हापूरमध्ये 23 सप्टेंबरपर्यंत बंदी आदेश लागू. जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. संजय तेलींचा आदेश. अमरावती शहराची हवा सर्वात स्वच्छ वायू सर्वेक्षण 2025 मध्ये अमरावती शहर देशामध्ये अव्वल. 3 ते 10 लाख लोकसंख्या गटात अमरावतीला 200 पैकी 200 गुण. अमरावतीला पहिलं पारितोषिक जाहीर. राष्ट्रीय टुरिस्ट गाईड फेडरेशनचं टुरिस्ट गाईडचं ओळखपत्र तपासण्याचं आवाहन. बोगस टुरिस्ट गाईड्सचा छत्रपती संभाजीनगरमध्ये सुळसुळाट. अमरावतीमधील वेलकम पॉइंटमधील सार्वजनिक शौचालय धुळकात. महिलांची मोठी गैरसोय. पालिकेनं लाखो रुपये खर्चून उभारलेले अत्याधुनिक शौचालय धुळकात. छत्रपती संभाजीनगरमध्ये आरोग्य सेविकांचं सेवेत समायोजन करण्यासाठी उच्च न्यायालयामध्ये याचिका. तर संघटनेचा 22 ऑगस्ट पासून बेमुदत संप. प्राथमिक सुनावणी लवकरच होण्याची शक्यता. मुंबईतील 592 पैकी 295 बेकऱ्यांवर पालिकेची लवकरच कारवाई. बेकरी मालकांनी स्वच्छ आणि हरित इंधनाचा पर्याय निवडण्याकडे दुर्लक्ष केल्यानं कारवाईचे निर्देश. 297 बेकऱ्यांचं स्वच्छ इंधनामध्ये रूपांतर. मालेगाव 2008 बॉम्बस्फोट प्रकरणी प्रज्ञात ठाकूर पुरोहितसह 6 जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयामध्ये आव्हान. विशेष न्यायालयाच्या निर्णयाला मृतांच्या कुटुंबियांकडून उच्च न्यायालयामध्ये आव्हान. गर्भधारणेसाठी डॉक्टरांकडे जाणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या गोपनीयतेचं रक्षण करण्यासाठी मार्गदर्शक तत्व तयार करण्याचे निर्देश. 3 आठवड्यामध्ये मार्गदर्शक तत्व तयार करण्याचे उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रदूषण नियंत्रणासाठी भाजप आमदार संजय केनेकर यांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक. जिल्ह्यातील प्रदूषण नियंत्रण, स्वच्छता, औद्योगिक आणि शेतजमिनींच्या संरक्षणासंदर्भात सखोल चर्चा. आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्याही दिल्या सूचना. रायगडमध्ये निगडे गावात आगरी समाजाकडून साखर चतुर्थी गणेशोत्सव मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वरदविनायक मित्र मंडळाच्या वतीनं मोठ्या उत्साहात बाप्पाला विराजमान करण्यात आलं. तर 21 वर्ष हे मंडळ बाप्पाची श्रद्धेनं सेवा करत आहे. सोने आणि चांदीनं गाठला ऐतिहासिक दर. 24 तासामध्ये सोन्याच्या दरात 2000 रुपयांची वाढ. सोन्याचे दर जीएसटीसह 1,13,000 रुपयांवर. तर चांदीचे दर 1,29,780 वर. बौद्ध समाजासाठी विशेष निधी आणि विकास योजनेसाठी तातडीची मागणी. तर शरद जाधव यांनी अल्पसंख्याक आयुक्त आणि पुरातत्व विभाग प्रमुखांना निवेदन सादर केलं. बार्शी तालुक्यातील मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी दाखले देण्याची मराठा समाजाची मागणी. बार्शी तालुक्याचा हैदराबाद संस्थानामध्ये समावेश होता. हैदराबाद गॅझेटच्या लाभासाठी बंजारा समाजाचं उपोषण. एसटी प्रवर्गानुसार आरक्षण देण्याच्या मागणीसाठी भिलदरी तांडा इथं तरुण ऋषिकेश चव्हाणचं उपोषण सुरू. प्रहार संघटनेचं अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर भीक मागो आंदोलन. सरकार तुपाशी, दिव्यांग उपाशी. भीक द्या अशा दिल्या घोषणा. हैदराबाद गॅझेटमुळे मराठ्यांना न्याय मिळणार नाही. मराठा म्हणूनच सरसगट ओबीसीतून आरक्षण द्या. मराठा नेते सुनील नागणे यांची मागणी. भुजबळ ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडणं लावण्याचं काम करतात. भुजबळांचं मानसिक संतुलन बिघडलंय का? मराठा समन्वयक गंगाधर काळकुटींची टीका. तुमच्या विभागातील रस्त्याचं काम कधी पूर्ण होणार? पालिकेच्या डॅशबोर्डवर माहिती मिळणार. तर पालिकेकडून नागरिकांच्या सोयीसाठी रस्ते काँक्रिटीकरणाची माहिती देणारा डॅशबोर्ड तयार.
दहिसर टोलनाक्याचं 2 किमी पुढे वर्सोवा पुलासमोर स्थलांतर, तर मीरा भाईंदरच्या वेशीवर दहिसर टोलनाक्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्यानं निर्णय. केंद्रीय वाहतूक मंत्रालयाकडून प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर टोलनाका स्थलांतर होणार. 12 आसन क्षमता असलेल्या वाहनाला स्कूल व्हॅनचा दर्जा मिळणार. स्कूल बस आणि स्कूल व्हॅनची परिवहन विभागाची स्वतंत्र व्याख्या तयार. निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आता कठोर नियम लागू होणार. मुंबईतील सीएसएमटी रेल्वे स्थानकाखाली सापडलं भुयार ब्रिटिशकालीन 1970च्या दशकातील असल्याची माहिती. भुयारामध्ये 2 लोखंडी पेट्या सापडल्या. पैसे साठवण्यासाठी वापरणारं भुयार सापडलं. नागपूर ते पुणे वंदे भारत रेल्वेला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद. पहिल्या 21 दिवसामध्ये रेल्वेला 36 कोटी रुपयांचं उत्पन्न. एकूण 26,422 प्रवाशांचा प्रवास. पुण्यातील भिडे पूल आज पहाटेपासून वाहतुकीसाठी पुन्हा बंद. मेट्रोच्या पादचारी पुलाच्या कामासाठी 4 ऑक्टोबरपर्यंत पूल राहणार बंद. अंधेरी पश्चिम ते मंडाळे या 2B मेट्रो मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाले मेट्रोचा पहिला टप्पा सप्टेंबरच्या अखेरीस वाहतुकीसाठी सुरू होणार. सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात होणार. MMRDAचा निर्णय. छत्रपती संभाजीनगरच्या सोयगावात पावसामुळे खरीप पिकांचं मोठं नुकसान. उत्पन्नामध्ये घट होणार. कापूस वेचणीचा हंगाम लांबणीवर जाण्याची शक्यता. चंद्रपूरमध्ये समाधानकारक पाऊस झाल्यानंतर देखील शेतकरी संकटात. पिकावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव. 2 वेळेस अतिवृष्टी झाल्यानं देखील शेतकऱ्यांचं नुकसान. शासनानं तातडीनं मदत जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी. परभणीत सोयाबीन पिकाला शेंगानं लागल्यानं शेतकरी हवालदिल, तर शेतकऱ्यानं थेट जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आणलं पीक. तर बियाणाची चौकशी करून कारवाई करावी, तसंच नुकसान भरपाई देण्याची मागणी. मुंबई गोवा महामार्गावर विचित्र अपघात. खेडजवळ कार भिंतीमध्ये अडकली. एर्टिगाचा अपघात. प्रवासी मात्र सुखरूपपणे बाहेर पडले. पैठणमधील गोदावरी नदीमध्ये उडी मारलेल्या व्यक्तीचा मृतदेह आढळला. 3ऱ्या दिवशी नदीच्या कडेला नवगावच्या पाण्यामध्ये टाकीजवळ आढळला मृतदेह. यवतमाळमध्ये राखड घेऊन जाणाऱ्या भरधाव ट्रकची ऑटोला जोराची धडक. अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी. कोल्हापूरमध्ये मोकाट जनावरांना चुकवताना एसटीनं 4 दुचाकी उडवल्या. सायबर चौक ते NCC कार्यालयापर्यंत अपघातात दुचाकींचं मोठं नुकसान. सिंधुदुर्गात आढळलं देशातील दुसरं सर्वात मोठं फुलपाखरू. तर सदर्न बर्डविंग या फुलपाखराचं नाव. तर फुलपाखरू कर्नाटकचं राज्य फुलपाखरू म्हणून ओळखलं जातं. राज्यात 8 महिन्यामध्ये 1183 शेतकरी आत्महत्या. छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 520 आत्महत्या. पश्चिम विदर्भामध्ये 707 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. शेती नुकसान, कर्जबाजारीपणा आणि योग्य हमीभाव नसल्यानं शेतकरी उचलतायत टोकाचं पाऊल. दिल्लीमध्ये नवीन खरेदी केलेल्या थारचा पूजनानंतर सुरू करताच अपघात. शोरूममध्ये थार सुरू करताना वेगानं काच पडून पहिल्या मजल्यावर कोसळली. यामध्ये चालक गंभीर झाला. परभणीत विजेच्या धक्क्यानं शेतकऱ्याचा मृत्यू. पूर्णा तालुक्यातील बलसा येथील घटना. पोलिसांमध्ये आकस्मिक मृत्यूची. सिल्लोड तालुक्यातील लिहाखेड येथे जळगाव महामार्गावर धावत्या कारनं अचानक पेट घेतला. कार चालक थोडक्यात बचावला. कार जळून खाक. परभणीत कौसळी परिसरामध्ये वानरांचा धुमाकूळ. शेतमालाचं घरातील साहित्याचं मोठं नुकसान. ग्रामस्थ हैराण. लवकरात लवकर तोडगा काढावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा ग्रामस्थांचा इशारा. नवी मुंबईच्या अटल सेतूवर भीषण अपघात. कारची डंपरला जोराची धडक. अपघातामध्ये कार चालकाचा जागीच मृत्यू. नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावर मोठा कट रचून जीवितहानीचा प्रयत्न. नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावर खिळेच खिळे. महामार्गावर खिळे असल्यानं 3 ते 4 गाड्या पंक्चर. प्रवाशांचा आरोप. मुंबई गोवा महामार्गावर मोकाट जनावरांमुळे अपघाताच्या संख्येमध्ये वाढ. जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना धरलं धारेवर. जनावरांच्या मालकांवर कारवाईची मागणी. सिंधुदुर्गातील सावंतवाडी शहरामध्ये उभ्या 5 दुचाकींना मालवाहू टेम्पोची धडक. दुचाक्यांचं मोठं नुकसान. टेम्पो चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा नुकसानग्रस्त दुचाकी मालकांचा आरोप. नागपूरमध्ये कोळसा खदान प्रकल्पाच्या सुनावणीमध्ये गोंधळ. पर्यावरण विभागानं घेतलेल्या सुनावणीमध्ये गोंधळ. 10 ग्रामपंचायतींचा कोळसा खदान प्रकल्पाला विरोध. वडगाव मावळ येथे शाळेतील विद्यार्थ्यांच्या किरकोळ वादातून गोळीबार. नातेवाईकांवरून झालेल्या वादामध्ये आरोपींकडून गोळीबार. घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही. 3 जणांना अटक. पुढील तपास. छत्रपती संभाजीनगरमध्ये 5 किलो सोन्यावर दरोडेखोरांचा हल्ला. डल्ला. आरोपींवर 1289 पानांचं दोषारोपपत्र दाखल.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.